मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सातारा रोड स्टेशनात पुन्हा कोल्हापूर पॅसेंजर झाकझूक करीत शिरली तसं ज्ञानूनं चटकन ट्रंक उचलून हातात घेतली. फासफूस करीत काळं डॉन इंजिन त्याच्या समोरून पुढं गेलं. पाठोपाठ 2 डबेही धावून गेले. एक हलका गचका बसून गाडी थांबली. ज्ञानूची नजर कमी गर्दी असलेल्या डब्याच्या शोधात मागे पुढे धावत होती. पण उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्यामुळं प्रत्येक दारापुढे प्रवाशांची रेटारेटी चाललेली दिसत होती. ज्ञानू सडासोड तरुण असल्यानं गर्दीची फारशी फिकीर नव्हती. पण आज बरोबरचं सामान थोडं जास्त असल्या कारणानं मोकळं दार सापडणं सोयीचं ठरणार होतं. प्रवाशांचा आतले बाहेर पडणे आणि बाहेरचे आत घुसणे हा हातघाईचा खिंड लढाईचा कार्यक्रम आटोपेपर्यंत ज्ञानूला थांबणंच भाग होतं. ए शिंदे, अरे ज्ञानू! समोरच्याच डब्याच्या खिडकीतून हाक आली. तसं फॅशनेबल वस्त्र परिधान केलेल्या नखरेल मुलीकडे बघणारा ज्ञानू दचकला आणि हाकेच्या दिशेनं त्यानं नजर वळवली. समोरच्याच खिडकीतून एक मध्यमवयीन इसम त्यालाच हाक मारित होता. त्याला कधीतरी गावाकडे बघितलं असावं असं वाटल्यानं ज्ञानू त्या खिडकीकडे गेला. रावजी शिंद्याचा पोरगा तूच नव्ह? त्यानं विचारलं. होय, तुम्ही राजुरीचे का? पवार, येणार आहेस नव गावाकडं? मग चढ की र मर्दा. माझ्या बरोबर थोडं सामान आहे. दारावरची गर्दी कमी झाल्यावरती चढावं म्हणून. शहाणा हायस, गाडी सुटल्यावरच गर्दी कमी होणार बघ. चल, ह्या खिडकीतनं दे तुझं सामान. कधी प्रवास केलेला दिसत नाहीस. पवारांना हात पुढे करताच ज्ञानूनं ट्रंक उचलून दिली. नंतर वळकटी पुस्तकांनी भरलेलं एक पोतही खिडकीतनं आत ढकललं. सगळं सामान आत जाताच ज्ञानू दाराकडे धावला आणि ढकलाढकलीनं रेट्याबरोबर आपोआपच डब्यामध्ये शिरला. पवार बसला होता त्या कंपार्टमेंटमध्ये. तुडुंब गर्दी नसली तरी बसायला जागा नव्हती. पण पवारनं त्याचं साहित्य खालीच असं रचलं की ज्ञानू त्या आसनावरती अगदी आरामात बसू शकला. आरामात बैठक जमल्यावर ज्ञानूनं प्रथमच डब्यातल्या सहप्रवाशांवरून नजर फिरवली. पवाराजवळ बसलेल्या किशोरवयीन पोरीकडे त्याचं लक्ष गेलं आणि ती सुद्धा त्याच्याकडेच पाहत असल्यानं नजरा नजरेत ओळख पटली. ती पवार आळीतली सुमी. तिनं हसऱ्या चेहऱ्यानं ओळख दाखवली तेव्हा ज्ञानूलाही बरं वाटलं. नुकतंच वयात आलेली सुमी देखणी होती. शिवाय आज आकर्षक डिझाईनचं सहावारी पातळ नेसल्यानं तिचं रूप विशेषच खुलून दिसत होतं. सुट्टीतल्या मुक्कामात ज्ञानू तिला गावात बघायचा ते झंपर परकरात. एकूण काय तर प्रवास कंटाळवाना होणार नाही याचा त्याला दिलासा मिळाला. तो तरी काय करणार? वयात आलेल्या रूपवान पोरींना नजरेनं न्याहाळत कुरवाळत बसण्याचा विलक्षण छंद त्याला जडला होता. 18 ओलांडलेला तो तगडा तरुण होता. आपण शाळकरी पोरगा नाही तर तरुण पुरुष आहोत असं त्याला अलीकडंच वाटू लागलं होतं. त्यामुळे त्याचं पुरुषी तरुण मन सारखं पोरींचाच विषय मनात घोळवत होतं आणि नजर सारखी पोरींच्याकडेच वळत होती. डोळ्यांपुढं पोरगी असली की खूप बरं वाटायचं. मिळाली का नाही एकदम फर्स्ट क्लास जागा? पवार विचारत होता. रश थोडी असली म्हणून कोण फलाटावरती थांबतं व्हय? आपण बी जरा फाईट द्यायची शिंदे. मी या डब्यातच चढण्याच्या विचारात होतो. तोच मी हाक मारली तुला. मी तर काय वळखतो तुला? मी तुला लहानपणी कवा तरी नागडं नाही तर चड्डी लंगोटीत बघितलेलं असणार. आता पुऱ्या मापाचा गडी झालायस की र. सुमीनं तुला दाखवला आणि म्हणाली आपल्या गावचा ज्ञानू फलाटावरती हाय. कोण ज्ञानू? तर शिंद्यांचा. मी म्हटलं ओके, बोलवतो त्याला. ज्ञानूला पवाराचं बोलणं ऐकून केवळ बरं नव्हे तर बरंच बरं वाटू लागलं. चिकन्या सुमीनं आपल्याला हेरलं होतं आणि बोलवून घेतलं होतं तर. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने एकदा चोरट्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं. चेहरा किंचितसा हसरा केला. जास्त हसरा केला तर पवाराच्या लक्षात आलं असतं. तिची ही चर्या किंचित उजळली.
आता ही सूक्ष्म हास्याची, खुशीच्या भावनेची जी देवाणघेवाण झाली ती त्या दोघांनाच कळली. पवार आपला बोलत होता. त्याला बडबड्या पवार हे टोपणनाव पडल्याचं ज्ञानूला माहीत नव्हतं. पण थोड्या सहवासानंतर त्यानंच हे नाव पवारला बहाल केलं असतं. गावचा माणूस म्हणजे आपला माणूस. त्यानं शर्टाच्या खिशातनं बिडी बंडल आणि काडीपेटी बाहेर काढली. बांबेत तर गावच्या सगळ्या माणसांची एकच भावकी. रावजी काकांनी 10-15 वर्ष काढल्यात याच की बांबेत. विचार त्यांना, तिथं आम्ही कसं एकमेकांना धरून राहत होतो त्या. आता पवारानं एक विडी तोंडात धरून शिलगवली आणि बंडल काडीपेटी परत खिशात टाकली. एक जोरदार झुरका मारून त्यानं नाका तोंडातनं धूर सोडला. एकदा खरवडून घशातनं खाकरा काढला आणि बाहेर थुंकला. बॉम्बेला कधी आलतास का र शिंदे? ज्ञानूनं नकारार्थी मान हलवली आणि त्याच वेळी डोळ्यांच्या डाव्या कोपऱ्यातून सुमीला ओझरतं पाहून घेतलं. आमच्या सुमीनं 2दा बॉम्बेला व्हिजिट दिली होती. आता तिसऱ्यांदा बॉम्बे दाखवून आणलं बघ तिला. बॉम्बे काय रोज बदलत्या? रोज नवी मुंबई. रोज नव्या रंगात आणि नव्या ढंगात सजल्याली. मुंबई जुनी कधी वाटतच नाही बघ. पवाराच्या जोरदार आणि वेगवान बडबडीमुळे गाडी सुटल्याचं आणि त्याच्या झाकझुकीनं वेग घेतल्याचंही ज्ञानूच्या ध्यानात आलं नाही. साताऱ्याला कसलं ट्रेनिंग घेतोयस? पवारानं विचारलं. मी मॅट्रिकची परीक्षा दिली गेल्या महिन्यात. आता उन्हाळी सुट्टी लागली म्हणून घरी चाललोय. सुमीच्या चेहऱ्यावरचे कौतुक आश्चर्याचे भाव ज्ञानूनं सहज टिपले. मॅट्रिक शिकलास? म्हणजे लय शिकलास की र गड्या. फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. तुझ्या एवढा शिकलेला अख्ख्या राजुरीत दुसरा कोण नसल. पवार कौतुकानं बोलला. आणि पवारचं बोलणं होतंही खरं. ज्ञानू शिंदे हा मॅट्रिक पर्यंत शिकणारा पहिला राजुरीकर. तेव्हा गावात शाळा नव्हती. तालुक्याच्या गावी शाळेला जायचं तर रोज येता जाता 6 मैलाची पायपीट करावी लागे. 7वी पर्यंत म्हणजे वफा पर्यंत शिकलेला. मोजून 50 माणसं साक्षर निघाली असती राजुरीत. घरटी एक तरी माणूस मुंबईला मजुरीला असूनही शिक्षणाच्या नावानं हिथं बोंबच होती. ज्ञानूनही कदाचित 7वी नंतर शाळा सोडली असती. पण त्याच्या सुदैवानं एका महापुरुषानं त्याला हात दिला होता. वाचनाचा दांडगा नाद असलेल्या अभ्यासू ज्ञानूच्या शाळेला भेट द्यायला एक दिवस कर्मवीर भाऊराव पाटील आले होते. त्यांनी ज्ञानूची ज्ञानलालसा ओळखून त्याला साताऱ्याला आपल्या बरोबर नेलं. वसतिगृहात त्याच्या राहण्याची सोय केली. कमवा आणि शिका या योजनेमुळे खर्चापुरती अर्थप्राप्ती कष्टाने करायची आणि शिकायची सवय त्याच्या अंगी बांधली. स्वावलंबी शिक्षणाचा धडा अण्णांच्या संस्थेत गिरवत तो मॅट्रिक पर्यंत पोहोचला होता. पुढं मोठा अंमलदार होणार बाबा तू. रावजी शिंद्याचं नाव काढणार बेट्या. पवार ज्ञानूचं गुणगान गातच होता. त्याच्या प्रशंसेनं सुमीच्या डोळ्यातलं कौतुक वाढत होतं आणि ज्ञानूच्या अंगावर मुठी-मुठीनं मांस चढत होतं. इंचानं त्याची छाती फुगत होती. किती दिवसाची रजा काढल्यास पवार मामा? ज्ञानूनं पवाराला आपला मामा मानलं. आता गावाकडं 2 आठवडं रेस्ट घेऊन परतणार बघ. सिक लीव घेऊन आलूया म्हणकी. का? तर आमच्या मिलमध्ये कामगार संपावरती जाणार आहे ती लवकरच. त्या दंग्यात आपण कशाला रिस्क घ्या. विडीचा शेवटचा झुरका घेऊन त्यानं थोटूक बाहेर टाकलं आणि तो उठला. मी जाऊन येतो. ह्या जागेवरती बस तवर. तो संडासकडे निर्देश करीत बोलला आणि प्रवाशातनं वाट काढीत तिकडे निघून गेला. देखण्या तरुण पोरीजवळ बसण्याचा चान्स ज्ञानू हरकून ढाण झाला होता. पण संकोचामुळे चटकन उठून तिला लकटून बसवेना. त्या जागेवरती बसावं की नको या संभ्रमात तो आपल्या आसनावरच बसून राहिला. बस की हिथं, सुमीनं निसंकोचपणे सांगितलं. कशाला? नको, हिथंच बरं आहे. तो अवाजवी लाजत बोलला. दुसरं कोण बसलं म्हणजे काय करायचं? काकानं जागा धरायला सांगितलंय. ती छातीवर रुळणाऱ्या वेणीच्या पेढी उलगडण्याचा चाळा करीत त्याच्याकडे तिरप्या नजरेनं पाहत बोलत होती. तरुण पोरीच्या आग्रहानं त्याला खेचून उठवलं. त्या जागेवर तिच्या शेजारी त्याला बसवलं. तो अंग आकसून अवघडून बसला तरी तिचा स्पर्श होणं अटळ होतं. त्या स्पर्शानं त्याची काया रोमांचित होऊन राहिली होती. किती दिवस बॉम्बेत होतीस? पवार मामाच्या अनुपस्थितीचा फायदा घेण्याचं त्यानं मोठंच धाडस केलं होतं. 10-12 दिवस होते की. ती अगदी सहज स्वरात बोलत होती.
काय काय बघितलंस बॉम्बेत? तिला बोलतं ठेवण्यासाठी योग्य तो प्रश्न सुचवल्याच्या आनंदात अंग थोडं सैल सोडून त्यानं विचारलं. बॉम्बेत बघण्यासारख्या गोष्टींची यादी मारुतीच्या शेपटाहून लांब करता येणं शक्य होतं. राणीचा बाग बघितला, गिरगाव आणि जुहूच्या चौपाट्या बघितल्या, झालंच तर मलबार हिलवर गेलो, सांताक्रूज विमानतळ बघितला. सिनेमा कुठला बघितलंस? प्रेक्षणीय स्थळांची यादी तोडून त्यानं मध्येच विचारलं. तरुण पोरापोरींनी बोलायला योग्य विषय सिनेमाशिवाय दुसरा कुठला हो असणार? दो आखे बारा हात. दुर्दैवाने या चमत्कारिक नावाचा सिनेमा ज्ञानूनं बघितला नव्हता. आजवर मोजून त्यानं 5च सिनेमे बघितले होते. त्यातले 3 तंबूत आणि 2 थिएटरात. आणखी कुठला? चौदवी का चांद. सुदैवाने या सिनेमाविषयी त्यानं पेपरात वाचलं होतं, म्हणजे चर्चा करायला काही हरकत नव्हती. फार सुंदर आहे म्हणे तो सिनेमा. काय स्टोरी आहे बरं त्याची? मला काही कळलं नाही बाबा त्यातलं. एक बाई तोंडावरती पदर ओढून बसली होती आणि एक बाबा तिच्या तोंडाला हात लावून गाणं म्हणत होता. ज्ञानूची थोडी निराशा झाली. रोमॅन्टिक मूडची एक ओहोटीची लाट परतून गेली. पण त्यानं धीर सोडला नाही. ती बाई आहे वहिदा रेहमान आणि तिचा प्रियकर गुरुदत्त. त्याचं खूप प्रेम असतं आपल्या प्रेयसीवर. तू बघितलायस का तो पिक्चर? तिनं मध्येच विचारलं. मी बघितला नाही, पण वाचलंय त्याच्याविषयी. तुला लिहिता वाचता येतं का सुमन? या प्रश्नाच्या निमित्तानं ज्ञानूनं सुमन हा शब्द प्रथमच उच्चारला. अतिशय हळुवारपणे ओठांनी तो शब्द जणू कुरवाळतच त्याने बाहेर सोडला होता. 4थी पास आहे मी. तिनं आपलं क्वालिफिकेशन मोठ्या अभिमानानं सांगितलं. पुढं काय शिकली नाहीस ग? पुरीच्या जातीला लय शिकून काय चुलीत घालायचं, असं म्हणत्या ती बाबा. गावात 4थी पर्यंत शाळा चालू झाली म्हणून काकांच्या सांगण्यावरनं एवढं तरी शिकले. 4 वर्गात मिळून तवा आम्ही 5 मुली होतो. शाळा शिकल्या की पुरी बिघडत्या ती म्हण. म्हणूनच आपल्या गावात पोरींना कुणी बी शाळेत घालायला तयार होत नाही. अडाणी हायती झाला आपले गाववाले. शिक्षणाशिवाय स्त्रिया कशा सुधारणार? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, असं म्हणतात. आई सुशिक्षित असली तरच मुलांच्या वरती चांगले संस्कार होणार. ज्ञानू आपली विद्वत्ताने वक्तृत्वपणाला लावून सुमीला प्रभावित करू लागला. आमचे अण्णा नेहमी म्हणतात, अशी ती बोलली आणि हिते एक गाडीला जोरदार गचका बसला आणि त्या धक्क्यानं बोलण्यात गर्क झालेला ज्ञानू सुमीच्या अंगावरतीच आदळला. त्या धक्क्यातनं सावरूपर्यंत परत एक धक्का बसला आणि सुमीनं त्याला थडकून परतफेड केली. सॉरी सुमन, मला माफ कर. मी शरमून तो क्षमा मागू लागला. म्हणजे माफी कशाबद्दल? तिनं गोंधळून विस्मयानं विचारलं. माफी यासाठी मागितली की? ज्ञानू अडखळून थांबला. आपल्याकडून घडलेला प्रमाद कुठल्या शब्दात सांगावा ते त्याला सुचेना. एवढ्यात गाडी कुठल्या तरी स्टेशनवरती थांबली आणि चाय गरम चाय गरम चाय गरम ची आरोळी त्याच्या मदतीला आली. घडल्या चुकीची भरपाई करण्याचा त्याला मार्ग सापडला. आपण चहा घेऊया का? काका येतायत, 3 चहा सांग. पवार मामाला ज्ञानू विसरूनच गेला होता. तो येतोय म्हणताच तो दचकून उठला. आपण सुमीच्या शेजारी बसण्याची चूक कशी काय केली? हो, त्याला आठवलं. पवार मामानंच तर त्या जागेवरती बसायला सांगितलं होतं. त्यानं सुटकेचा निश्वास सोडला आणि उठून तो आपल्या वळकटीच्या आसनावरती विराजमान झाला. पवार येऊन आपल्या जागेवरती बसला. 3 चाय, ज्ञानूनं ऑर्डर दिली. तिघांनीही चहा नावाचा तो गरम मचूळ द्रव फुकून फुकून घोटाघोटानं पिऊन टाकला आणि रिकामे पेले परत केले. त्याचे पैसे द्यायला पवारानं खिशात हात घातला. नाही पवार मामा, मीच देणार चहाचे पैसे. ज्ञानू घाईघाईनं बोलत गडबडीनं उठला आणि खिशातली रुपयाची नोट त्या चहावाल्याला दिली. त्यानं पावली परत केली. गाडी सुटली आणि परत प्रवास सुरू झाला. पवार मामाची टकळीही सुरू झाली. ज्ञानू आणि सुमी चोरट्या नजरेचा खेळ खेळू लागले. कराड स्टेशनवरती गाडी पोहोचली तेव्हा पवार मामानं ज्ञानूला गल्ली बोळातली बॉम्बे सुद्धा दाखवून आणलं होतं. सुमनसारखी देखणी तरुण पोरगी अख्ख्या दुनियेत शोधून सापडणार नाही अशी ज्ञानूची खात्रीच झाली होती. ज्ञानू हा जगातला एकमेव सभ्य सुशिक्षित तरुण आहे याबद्दल सुमीच्या मनात यत्किंचितही शंका उरली नव्हती. प्लॅटफॉर्मवरच्या पाण्याच्या हौदाजवळ आपलं सामान ठेवून
पवार हातपाय तोंड धुवून घ्यायला नळावर गेला. एवढ्यात 5-6 भिकाऱ्यांचा घोळका नळाकडे आला. तिथे गर्दी असल्यानं भिकारी ज्ञानू आणि सुमीच्या जवळच थांबले. त्यातला एकटा तर ज्ञानूला लपटूनच उभा होता. त्याचं लक्ष तिकडं होतं कुठे? सुमी त्याच्या पुढ्यात उभी होती आणि पवार मामा जवळ नसल्यानं ज्ञानू तिला नखशिखांत निरखून पाहण्यामध्ये गर्क झाला होता. ए, सुमीने किंचाळल्यासारखा आवाज काढून ज्ञानूच्या हाताला धरून पुढं ओढलं. ज्ञानूनं दचकून वळून बघितलं तर अतिशय किळसवानं ओंगळ दृश्य. महारोग्यांचा घोळका, हातापायांना चिंध्या बांधलेले, फाटके मळकट कपडे घातलेले, काहींच्या पायात कॅनव्हासचे फाटके बूट, खांद्याला ठिगळांनी जोडलेल्या पिशव्या लटकावलेल्या, हातात काठी आणि जर्मल, अल्मींची भांडी, भिक्षापात्र, मेनचट तेलकट लालसर सुजवट चेहरे, नाकं बसलेली, भुवयांवरती केस नसलेले, कानाच्या पाळी जाडजूड भप्प, काही चेहऱ्यावरती गाठ्यांचे जाळे, काहींचे चेहरे वेडेवाकडे झालेले, काहींच्या डोळ्यांच्या खाचा झालेल्या, काही डोळे अर्धवट उघडे, विद्रूप रणांकित चेहरे, गाठी गुठळ्या सूत चट्ट्यांनी कुरूपलेल्या भयंकर मुद्रा, झडलेली वाकडी झालेली बोटे निवठलेले पंजे, गोट्याशी सुजलेले पाय, नासलेली त्वचा आणि तुटून उठून व्यंग अपंगता आलेले अवयव. गरीबाला पैसे द्या की पाटील, ओ पाटील, द्या एक पैसा. बोटे झडून गेलेला पंजा कपाळी लावीत एक महारोगी भिकारी केविलवाणी मुद्रा करून गरीबावरती दया करा हो मायबाप म्हणून गजर करीत होता. ए, तो शिवतुय की, परत सुमी ओरडली. ती भयंकर माणसं बघून ज्ञानू हबकलाच होता. त्यांच्याकडे बघवत नव्हतं. तरीही तो मानवी शरीराची दुर्दशा डोळे फाडफाडून बघत होता. हळूहळू तो घोळका वाढतच होता. त्या महारोग्यांच्या तांड्यानं जणू ज्ञानू सुमीला घेरून आपल्या कोंडावळ्यातच घेतलं होतं. काही जण नळाजवळ जाऊन पाणी वाढा हो पाटील असं हाकारून पाण्याची भिक्षा मागत होते. त्या महारोग्यांच्या कोंडीत सापडलेला ज्ञानू गांगरून गेला होता. इतक्यात पवार त्या भिकाऱ्यांना शिव्या देत लाचार लोचट महारोग्यांना दूर करीत त्या दोघांजवळ पोहोचला. आईला जगातले सगळे भिकारी हितच आलेत की काय म्हणायचे? पवार काऊन बोलला. नाईकबाची जत्रा हाय पाटील, तिकडं निघालोय आम्ही, एका भिकाऱ्यानं सांगितलं. शिवचिल की रस आल्या, दूर हो, दूर हो, दूर हो भोसडीच्या. पवार त्या भिकाऱ्यावरती खेकसला. चला उचला सामान, जाऊया हितनं. ज्ञानूला तहान लागली होती. त्यालाही पाणी प्यायचं होतं. पवार परतल्यावरती तो जाणार होता. पण त्या महारोग्यांच्या दर्शनानं त्याची तहान केव्हाच हरपली होती. केव्हा एकदा त्यांच्यापासून दूर होईन असं झालं होतं. त्यानं चटकन आपलं सामान उचललं आणि तो पवाराबरोबर चालू लागला. प्लॅटफॉर्म बाहेर गेल्यावर पवारनं हॉटेलात आधी चहा घेऊया आणि मग एसटी स्टँडवर जाऊ असं सुचवलं. तिघही हॉटेलात गेले. भूक लागली असेल ना ज्ञानू, खायला काय घ्यायचं ते सांग. ज्ञानूच्या डोळ्यांपुढनं तो महारोग्यांचा तांडा हलतच नव्हता. कितीही प्रयत्न केला तरी ती घाणेरडी विद्रूपनी ओंगळ अवयवांची दृश्य आठवणींतून हटत नव्हती. त्याला आतून उन्मळून आल्यासारखं होत होतं. ओकारीची भावना होत होती. मला खायलाही नको आणि चहाही नको, तुम्हीच घ्या, ज्ञानू म्हणाला. का रे, आणि तुला सुमी? मलाही नको. ते महारोगी बघून मला कसं तरीच व्हायला लागलंय. सुमीच्या चेहऱ्यावरही किळस भाव दाटला होता. बरं, मग मी घेतो चहा. पवारच्या जिभेचा पट्टा सुरू झाला आणि हळूहळू ते भिकाऱ्यांचं दृश्य फिकटत गेलं. सुमीच्या सानिध्यात कुरूपतेची आठवण फार काळ टिकून राहणं शक्यच नव्हतं. हॉटेल बाहेर पडल्यावर ज्ञानूनं पवाराबरोबर पानपट्टीच्या दुकानावरती पान मात्र खाल्लं. सामान बरंच असल्यानं एसटी स्टँडपर्यंत ते वाहून नेणं अशक्य होतं. पवाराने एक टांगा ठरवून आणला. त्यात सगळं सामान भरलं. पवार आणि सुमी मागे बसले. ज्ञानू टांगेवाल्याजवळ. रस्त्यावरती एकसारखे बसणारे गचके आणि हिंदकळ अनुभवताना ज्ञानूला पुन्हा पुन्हा वाटत होतं की पवारची जागा टांगेवाल्याजवळ होती. पण दुर्दैवानं जागा चुकली. टांगा एसटी स्टँडवर आला. बसला थोडा अवकाश असल्यानं तेवढा वेळ थांबणं भाग होतं. ज्ञानूला चहाची तहान लागली. स्टँडवरच्या कॅन्टीनमध्ये केलेल्या नाश्त्याचं बिलही त्यानं हट्टानं दिलं आणि पवार मामानं त्याचा तो हट्ट आनंदानं पुरा होऊ दिला. बसमध्ये सर्वात आधी घुसून
तिघांसाठी एकच सीट त्यानं स्वतःच्या अधिकारात रिझर्व्ह करून ठेवली. पवार मामा आणि सुमी आत येऊन बसल्यावर तिघांचंही सामान त्यानं आत आणून जास्तानाला लावलं. राजुरी फाट्यावर तिघही उतरले. आता मावळतीकडे अजून 15 मैलांचा प्रवास उरला होता. पुढे गाडी रस्ता. त्या कच्च्या रस्त्यावरून एवढ्या आतवरती डोंगर दरीतल्या गावाकडे त्या काळी एसटी बस जात नव्हती. पवारांना आपण 3च्या सुमारास फाट्यावरती येत असल्याचं कळवलं होतं. त्याचा पोरगा म्हणजे सुमीचा चुलत भाऊ वसंता बैलगाडी घेऊन येणार होता. त्यांची बैलगाडी येणार असल्याचं ऐकून ज्ञानू खुश झाला. अशीच एखादी बैलगाडी किंवा चुकून त्या बाजूला जाणारा ट्रक मिळाला तर बघायचं त्यानं ठरवलं होतं. बैलगाडीची आयती सोय झाली होती. शिवाय उरलेला प्रवासही देखण्यास सुमनच्या सोबतीनं होणार. आज उठल्या उठल्या आपण कुणाचं तोंड बघितलंय म्हणून असं नशीब फळफळून आलंय आपलं. उठता क्षणी आरसा तर नक्कीच बघितला नव्हता. हो, ज्या मित्राकडं तो परीक्षा संपल्यावरती वसतिगृह सोडून आठवडाभर राहायला गेला होता त्या मित्राच्या सुंदर तरुण बहिणीनं त्याला उठवलं होतं. जागेताच त्यानं डोळे उघडले तर समोर सुंदर सुस्नात युवती उभी होती. स्वप्न परिस्थिती जणू. आजकाल ज्ञानूला सगळ्या पोरी सुंदर आणि देखण्याच वाटायच्या. तर त्या स्वप्न सुंदरी शुभांगीचं तोंड बघितल्याचाच हा परिणाम. प्रवासभर एका परीची सोबत लाभणं ही महदभाग्याची गोष्ट खचित. फाट्यावरती कॉर्नरला एक डेरेदार पिंपळ होता. त्याच्या बुंध्याशी दगड रचून कुणीतरी कच्चा पार तयार केला होता. सावली थंडगार आणि घनदाट होती. त्या पारावरती तिघही बसले आणि बैलगाडीची वाट बघत गप्पा छाटू लागले. मे महिन्यातला पहिला आठवडा. रणरणत ऊन, आकाशात तुरळक ढग, हवेत भयानक उष्मा. पिंपळ सावली थंडगार असली तरी वाऱ्याच्या उष्ण झोत झुळका गरम स्पर्श करून जात होते. इथं कुठं पाणी मिळेल का काका? फार तहान लागल्या हो, सुमी म्हणाली. ज्ञानूही तहानला होताच. उष्म्यामुळे अंगातलं रक्तही पाणी होऊन घामाच्या रूपानं बाहेर पडत आहे असं वाटत होतं. मी बघतो जवळपास कुठं पाणी मिळतंय का त्या, तो तत्परतेने म्हणाला आणि त्यानं वळकटी सोडून त्यातला तांब्या बाहेर काढला. ह्या रोडनं 2 फरलांग वरतीकडं जा, तिथं फर्स्ट क्लास पैकी हिर हाय आणि वस्ती बी हाय. तू पाणी पिऊन घे आणि आम्हाला बी आणून पाजव बाबा. पवार मामा पारावर अंथरलेल्या टॉवेलवर लवंडत बोलला. सुमनही सोबतीला आली असती तर राही नका, पण तिची तहान भागवली पाहिजे. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एक नजर टाकून तो पवार मामानं दाखवलेल्या दिशेनं निघाला. ज्ञानू पाणी घेऊन आला तरी पवारांची गाडी आली नव्हती. अजून कशी काय गाडी आली नाही. पाणी पिऊन झाल्यावर विडी शिलगावीत पवारानं चिंता व्यक्त केली. आजच आणि याच वेळेला येतोय म्हणून तुम्ही आधी कळवलं होतं नव्हं? ज्ञानूने विचारलं. 8 दिवसापूर्वीच टपाल टाकले तर अशी मिस्टेक माझ्याकडनं नाही होणार. सगळी कामं मी टायमालाच करतो बघ. मग नक्कीच टपाल मिळालं असणार. गाडी रस्त्यावरती असेलच, येईलच एवढ्यात. ज्ञानूनं स्वतः बरोबर त्या दोघांनाही धीर दिला. पण साला उशीर होतोय त्याला काय करायचं? त्या बसर्गीच्या घोळात रात्रीच्या वेळी काय घोटाळा होतोय ते तुला माहित आहे नव्हं? दिवसा ढवळ्या वाटमारी चालत्या तिथं. त्या मवाली गुंडांनी अडवली आपली गाडी तर त्यातनं सुमी बरोबर हाय आपल्या. बसर्गीच्या घोलातच नव्हे तर बरड माळावरनं, खिंडीतनं, डोंगर पायथ्यानं, लवणातनं, वाड्या पांदीतनं जाणाऱ्या रस्त्यावर कुठं बी वाटमारी होण्याची भीती होती आणि ज्ञानूही त्याविषयी ऐकून होता. पाऊस काळ कमी आणि माळरानांनी डोंगरांनी व्यापलेलं क्षेत्र. बहुसंख्य माणसं मुंबईला मोलमजुरीला गेलेली. घराशिवारात बायकांचा कारभार आणि वावर जास्त. त्यामुळे बाजार रस्त्यावर चोरी वाटमारी नित्याचाच प्रकार. अधूनमधून गावातनं लहान मोठे दरोडे पडण्याचे प्रसंगही खूप येत. रानं पिकली नाहीत आणि उपासमार होऊ लागली की माणसं सहजपणे वाटमारीच्या धंद्याकडे वळत. डोंगराळ भाग असल्यानं पोलिसांचा वचकही अगदीच कमी होता. पवारानं रात्रीच्या प्रवासातला धोका बोलून दाखवला आणि तो स्वस्थपणे झोपी गेला. ज्ञानूला मात्र भलताच घोर लागला. त्याच्याजवळ काही सोनं नाणं नव्हतं, त्यामुळे लुटमारीचं भय नव्हतं. पुस्तकं खूप होती, पण चोरांच्या लेखीती कवडी किमतीची रद्दी. ज्ञानू चिंताक्रांत झाला होता ते सुमनच्या तरुण देखण्या सुमनच्या असुरक्षिततेच्या विचारानं. सुमीनं खडे गोळा करून
पाराखाली कुणा पोरांनी पाडलेल्या गदीत मांडले होते आणि ती एकटीच गाय गदीनं खेळ खेळण्यात गुंतली होती. ज्ञानूच्या डोळ्यापुढे मात्र रात्री घडू पाहणारा प्रसंग आत्ताच उभा राहत होता. बसरगीच्या घोलातनं गाडी धावते आहे. पुट्ट्याला बांधलेल्या कंदिलाच्या हेनकळत्या प्रकाशात बैल वाट तुडवत आहेत. काळोखी रात्र आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश. एकाएकी शीळ घुमते. गाडीतले बावरतात, घाबरतात. गाडीवान चाबकाचे आवाज काढीत बैलांची शेपटी मुरगाळत गाडी वेगानं पळवू लागतो. तो चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात राक्षसी सावलीसारखं वावरणारे 4-5 दांडगेसूर भाले कुऱ्हाडी नि बंदूक घेऊन वाट अडवून उभे असलेले दिसतात. गाडीवान बैलांचे कासरे ताणून ओढून धरतो आणि गाडी थांबते. भयानं सगळ्यांची बोबडी वळते. घबराटीनं हुडहुडी भरते. एक अकराळ विक्राळ रानटी माणूस कुऱ्हाड परजवीत पुढे येतो. दरडावणीच्या आवाजात सोन्या नाण्याची मागणी करतो. सगळं गपगुमान दिलं नाही तर कुऱ्हाडीनं मुंडकी उडवीन, खांडोळी करीन अशी धमकी देतो. पवार मामा सगळा ऐवज सुमनच्या बोटातली अंगठी, कानातली सोनफुलं आणि गळ्यात घातलेली एकदाणी सुद्धा त्या वाटमाऱ्याच्या घोंगड्याच्या खोळीत टाकतो. वाटतं आता ते वाटमारे आपल्याला सुखानं जाऊ देतील. पण वेगळंच घडतं. तो राक्षस गाडी मागे येतो आणि सुमनच्या दंडाला धरून तिला खस दिशी ओढतो. ती किंचाळू लागते, पण तो रावण तिला खांद्यावरती टाकून खदाखदा हसतो. ज्ञानू आता पेटून उठतो. सोनं नाणं घेतलं तर ते एक तो समजू शकत होता, पण स्त्रीच्या अब्रूवर घाला. ती स्त्री ही तरुण देखणी सुमन. क्रोधाचा डोंब उसळतो आणि ज्ञानू उसळी मारूनच गाडी खाली उडी घेतो. ती उडी नेमकी बंदूकधारी वाटमाऱ्यावरती पडते. तो बेसावध असल्यानं खाली कोसळतो. ज्ञानू त्याच्या उरावर बसून बंदूक हिसकावून घेतो. त्याचा दस्ता त्या इसमाच्या डोक्यात हाणून त्याला बेशुद्ध करतो. ती बंदूक त्या पाठमोऱ्या रावणावरती रोखून ज्ञानू गरजतो, खबरदार एक पाऊल पुढं टाकशील तर खाली सोड सुमनला, नाहीतर तुझ्या मेंदूत भोग पाडीन गोळीनं आणि तुझ्या बरोबरच्या या माकडांच्या छाताडात गोळीच घालीन. स्तिमितनी स्तंभित झालेल्या वाटमाऱ्यांना दुसरा पर्यायच उरत नाही. ते सुमनला सोडून देतात. ज्ञानू एक बार टाकतो तसं सगळे ढोंगणाला पाय लावून पळत सुटतात. सुमन परत धावत येते आणि ज्ञानूच्या गळ्यात हात टाकून मिठी मारून हुंदके देत देत अश्रुपात करते. तो तिची समजूत घालतो. ती प्रेमभरानं त्याच्या ओठांचे पटापट मुके घेते. नाही, इथं थोडा बदल हवा. पवार मामा आणि सुमनचा भाऊ गाडीवान ही दोघं त्या शेवटच्या गोड प्रसंगी उपस्थित नकोत. म्हणजे सुमनला त्या राक्षसानं उचलताच घाबरलेला गाडीवान बैल पळवतो आणि पवार मामाला गाडी घेऊन जाते. थोड्या अंतरावरती जाऊन गाडी थांबते. सुमनची सुटका झाल्यावर आलिंगन, अश्रुसिंचन आणि चुंबन हे प्रेमानुनय प्रकार आटोपल्यावरती ज्ञानू सुमनचा हात धरून गाडीपर्यंत नेतो. असं घडण्याची शक्यता जास्त. काका, गाडी आली, उठा की काका. सुमीच्या हाकेनं पवार उठला. पिंपळाच्या बुंध्याला टेकून डुलक्या घेणाऱ्या ज्ञानूलाही जाग आली. खळाळत्या चाळाच्या आणि खडखडत्या गाडीच्या आवाजानं त्याचा आळसही हटला आणि तो चटकन उठला. गाडी पाराजवळ येऊन थांबली. एका गावचे म्हणून ज्ञानूची आणि गाडीवान वसंताची तशी ओळख होतीच. गाडी किती लेट आणलीस रे वशा? पवार काऊन बोलला. 12 बिघ्यात दुपारपतूरनं अंगूर होता. घरातनं मग निघायलाच उशीर झाला न काय. बरं, मग लागलीच माघारी फिरूया नव्ह. पावसाचं चिन्ह बी दिसा लागलं या बघा. सगळं सामान भराभर गाडीत भरलं. गाडीच्या पाळण्यात चंगाळा पसरवून त्यावरती घोंगडं हांतरलं होतं. बावकड्याला टेकवून 2 लोड ठेवले होते. सगळे व्यवस्थित बसले. तसं वसंतानं खोंडाच्या अंगावरती चाबूक ओढला. बैल हल्ली. जू करकरला आणि लगेच गाडीनं वेग घेतला. खोंड मुसमुसत शेपटीच्या चौऱ्या उंच ढाळत पाऊंडावर उधळली. कच्च्या सडकेवरनं धावताना पाळणा आडवं जोजवल्यासारखं हलू लागला. खडखडाटी आवाजात चाकांचा खाळ खाळ मंजूळ नाद मिसळला. बैल झपाट्यानं रस्ता मागं टाकू लागली. वसंता कासरा सैल सोडून चापकानं बैलांच्या पाठी ढोसलू लागला. गाडी भन्नाट सुटली आणि हा हा म्हणता एक्केवाडी गाठली. पुढे बरड माळावरनं गाडी धावू लागली. ज्ञानूच्या पुढ्यातच पुढच्या अंगाला सुमी बसली होती. ज्ञानू डोळ्यांनी तिची देह दौलत भरभरून लुटत होता. तिचा देह हिंदकळत होता. छातीवरला पदर घसरत होता.
ती पुन्हा पुन्हा पदर सावरताना त्याच्याकडे संकोचानं पाहत होती. माळ रस्त्याचा धूळ गुलाल उधळला जात होता आणि त्याची पुटं वस्त्रावरती उघड्या अंगावरती चढत होती. ढगांनी आता आकाश मढवल्यानं उन्हाचा ताप होत नव्हता. रानवाऱ्यामुळे उष्म्याची दगदगही होत नव्हती. पण आता पाऊस येण्याची शक्यता वाढली होती. ज्ञानू अधूनमधून आभाळाकडे नजर टाकीत होता. त्याला पुस्तकांची काळजी वाटत होती. त्या ज्ञानराशीवरती पाणी पडलेलं त्याला आवडलं नसतं. पाऊस आपल्याला रस्त्यातच गाठून झोडपून काढणार असं दिसतंय वसंतराव. खोंड ढकल थोड्या जास्त वेगानं. ज्ञानू न राहून बोलला, काय पळत्याती ही खोंड? नांगरणीनं पिट्टा पाडलाय त्यांचा नुसता. वसंतानं सांगितलं. बैल दुडदुडत होती. झपाट्यानं रस्ता कातरत होती. पवार बडबडून कंटाळला होता. त्याची टकळी बंद पडली होती. सुमीलाही बोलणं सुचत नव्हतं. वसंताचं सगळं लक्ष बैल दौडवण्याकडेच लागलं होतं. सगळे गपचीप बसून वाट संपायची वाट बघत होते. पाऊस, वाटमारी या संकटांच्या भयानं चिंतागती झाले होते. मंगरायवाडीवरती गाडी असताना दिवस बुडाल्याचं ध्यानी आलं. कडूसं पडलं. अंधाराला भरतं येऊ लागलं. गाव दूर दूरच्या अंतरानं वसलेली. रस्त्याकडेला वस्त्या नव्हत्याच मुळी. आकाशात एकही चांदणी दृष्टीस पडत नव्हती. धरणीवर कुठे दिव्याचा प्रकाश दिसत नव्हता. काळोख दाटल्यावर वसंतानं कंदील लावून गाडीच्या पुट्ट्याला बांधला होता. पवाराजवळचं बिडी बंडल संपल्यानं तो बेचैन झाला होता. गाडी आता घसारीला लागली. एका मोठ्या लवणात उतरली. बसरगीचा घोल सुरू झाला होता. वसंतानं गाडीचा वेग वाढवला. तो उभं राहून बैलांच्या अंगावरती चापकाचे फटके मारू लागला. ज्ञानूच्या छातीत धडधडत होतं. खरंच कुणी गाडी अडवली तर? सुमीच्या अब्रूदार पदराला हात घातला तर? तो नजर ताणून पुढल्या अंधाऱ्या रस्त्यावरती डोळे लावून बसला होता. रस्त्याकडेची झुडपं त्याला दबा धरून बसलेल्या वाटमाऱ्यासारखी भासत होती. त्यातला कुणीतरी झटक्यानं उठल आणि रस्त्यावरती उडी घेऊन बैलाचं यसन गापकन धरून गाडी थांबविल अशी भयशंका मनात उठत होती. घोलातनं गाडी आता वर निघणार तोच एकदम पुढून बॅटरीच्या प्रकाशाचा झोत गाडीवरती पडला आणि सगळेच दचकले. ज्ञानूचं काळीज थरकलं. वसंतानं कासरे ओढले. त्याच्या तोंडावरती प्रकाश झोत आला आणि त्याचे डोळेच दिपले. त्यानं जोर लावून कासरे ताणले आणि बैल थांबली. सुमी घाबरून लटालटा कापत होती. पवार पार गडबडला होता. वसंता ज्ञानूच्या वयाचा असूनही धीट होता. कोण हाय? कोण त्य? त्याने विचारलं. पुढं पळत येणाऱ्यांची पावलं वाजली. बॅटरी विझली. घनकाळोखी सावल्या रस्त्यावरून गाडी पुढे पळत येताना दिसल्या. ते लोक कोण, किती जण आहेत काही अंदाज लागत नव्हता. त्यांच्या हातात भाले कुऱ्हाडी असावीत असं वाटत होतं. पुन्हा बॅटरी पेटली. गाडीतल्या सगळ्या जणांवरून उजेडाचा झोत फिरला. ज्ञानूवर तो जास्त वेळ स्थिरावला. त्याला आता दरदरून घाम फुटला होता. त्याच्यावरनं प्रकाश सुमीवरती गेला, मग पवारावर. ज्ञानूच्या स्वप्नाची केव्हाच वाफ झाली होती. कोण हाय? काय पाहिजेल? वसंतानं विचारलं. पण त्याच्या प्रश्नाला कुणी उत्तरच दिलं नाही. परत बॅटरी विझली. आता त्या सावल्या आपापसामध्ये कुजबुजत असल्याचं जाणवलं. थोडा वेळ ताणलेल्या अवस्थेत गेला आणि मग त्या सावल्या गाडी रस्ता सोडून बाजूच्या झुडपात पळून जाताना दिसल्या. क्षणभरात वातावरणातला ताण सैलावला. आईला कोण असावं व काका? वसंतानं विचारलं. असू दे कोणतर, तू हान गाडी, नाहीतर परत येतील आपलं दुसरं साथीदार घेऊन, पवार बोलला. वसंतानं चापकाचा बार काढला. बैल पुन्हा पळू लागली. गाडी घोलातनं बाहेर पडून एका माळचढावरती आली. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. समोरच्या डोंगर कुशीतल्या बसरगीच्या एखाद्या दुसऱ्या डांबल कंदिलाचा अंधुकसा ठिपका दिसू लागला. आश्चर्य आहे नाही पवार मामा? वाटमारी करणारेच होते ते लोक, यात शंकाच नाही. त्यांच्या हातात भाले कुऱ्हाडी होते म्हटल्यावर ते दुसरे कोण असू शकणार? पण आपल्याला धक्काही न लावता कसं काय जाऊ दिलं याचंच मला आश्चर्य वाटतंय. ज्ञानून आता तोंड उघडलं. संकट टळल्यानं त्याचे भान परतले होते. साल्यांनी घाबरवलं मात्र आपल्याला. हातात फरशी कुऱ्हाड घेऊन उभा राहिलेला तो धिप्पाड गडी बघून हबकीच भरली होती बघ. आपल्या बरोबर एक लहान पोरगी असलेली बघून दया दाखवली असल त्यांनी, पवार मामानं सुचवलं. ते वाटमारे करणारे नसतील बी.
कुणाचं तरी मुडदा पाडायला सुपारी घेतली असेल त्यांनी, त्याची वाट बघत असत्याली. वसंतानं आपला अंदाज वर्तवला. आपलं टाइमच एकदम बेस्ट बघ. पगाराचं गोळा केलेलं 2,000 खिशात हायती माझ्या. आता काय बी भीती नाही. 4-5 मैलावरती आपली राजुरी आली म्हणजे तास सुद्धा लागणार नाही. गाडीनं बसरगी ओलांडली. लिंगाणा डोंगराचा बाह्याकार पुसटसा दिसू लागला. थोडा वेळ गेला आणि मावळतीच्या उजव्या कोपऱ्यात विजेनं चमकारा मारला. पाऊस थोडक्यात घोटाळा करतोय असं वाटतं. पवारानं भीती बोलून दाखवली. आम्ही तर पावसाची वाटच बघा लागलोय. शेतीची उन्हाळी कामं लय दमवा लागल्याती. एक पाऊस झाला तर तेवढंच काम सोपं होईल की, वसंता म्हणाला. आपण गावात गेल्यावर पडनका पाहिजे तेवढा पाऊस, पवार बोलला. पुन्हा दूर आभाळामध्ये वीज झाली. वाऱ्याची कोंडी झाली. तो मेल्यागत निश्चल पडला. आणखी थोडा वेळ गेला आणि हवेत एकदम बदल झाल्याचं जाणवलं. त्यातल्या गारव्यानं आणि मातीच्या वासानं थोड्याच अंतरावरती पाऊस आल्याचं लक्षात आणून दिलं. आणि काही क्षणातच टपोरे टपोरे थेंब टपटपू लागले. ज्ञानूनं घाईघाईनं वळकटी सोडून त्यातलं मलकापुरी घोंगडं सुमीला दिलं. घे सुमन, पांघरून बैस. सुमननं तत्परतेनं घोंगडं घेऊन पांघरलं. ज्ञानूनं सतरंजी आणि एक चादर पुस्तकांच्या पोत्यावरती घड्या करून घातली. एक हलका बुरगाठी पाऊस झरझरत निघून गेला. मग विरळ थेंब तेवढे पडत राहिले. गाडी राजुरीत शिरली आणि परत पाऊस आला तो रापराप वाजतच. गाडी शिंद्या आळीत आली आणि ज्ञानूच्या घरापुढं थांबली. पावसानं आता जोर धरल्यानं सुमीशिवाय सगळे चिंब भिजले होते. ज्ञानूनं गाडीतनं खाली उडी घेतली आणि दार खाड खाड वाजवलं. पाऊस कमी होईतोपर्यंत आमच्याकडं थांबा की पवार मामा. नको रे बाबा, आता भिजलोयच तर आधी घर गाठतो आम्ही. हे घोंगडं तेवढं सुमीच्या अंगावरतीच राहू दे. उद्या देतो पाठवून. चहा घेऊन जावा की. नकोच. दार उघडलं गेलं. दारात कंदील हातात घेऊन ज्ञानूची आई उभी. हा, कोण ज्ञानू व्हय? आणि भिजलास की र तू? कुणाची गाडी म्हणायची? पवारांची हाय. ज्ञानूनं एका शब्दात उत्तर दिलं आणि ट्रंक पुस्तकाचं पोतं गाडीतनं उतरवून घेतलं. तेवढ्यात आतनं ज्ञानूचे वडील बाहेर आले. कोण, पवार का? मी रघु पवार हाय रावजी, पवारनं उत्तर दिलं. रघु, अरे ये की र, चहा पिऊन जा. किती दिवसाची रजा म्हणायची? हाय 2 आठवडा आता गावातच. उद्या परवा येईन की चहा प्यायला तुमच्याकडं. घरात काळजी करत बसल्या असत्याली. तवा जाऊ द्या आम्हाला. चल वसंता. गाडी सुमीला घेऊन पावसातनच पुढे निघून गेली. ज्ञानू घरात आला. आई वडिलांच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं. औक्षवंत हो, म्हणून दोघांनीही त्याला आशीर्वाद दिला. माझ्या पोराच्या पावलानं गावात पाऊस आला बघा औंदाचा. पोराचा पायगुणच हाय तसा. आईनं मायेनं कौतुकानं बोलत आला बला घ्यावा म्हणून पोराच्या तोंडावरनं हात फिरवले आणि कानशिलावरती बोटे मोडण्याचा प्रयत्न केला. पण उजव्या हाताची मूठ वळलीच नाही. तिनं गोंधळून तो हात पुढे करून मूठ आवळण्याचा, बोट तळव्यावरती मुडपण्याचा प्रयत्न केला. पण करंगळी आणि त्याच्या जवळचं अशी दोन्ही बोटं तेवढी अर्धवट मुडपली. म्हणजे 2 पेरात नांगीसारखी वाकडी झाली. इतर बोटं मात्र ताठच. हातातला जीवच जणू नाहीसा झाला होता. ती चमत्कारिक नजरेनं हालचाल करू न शकणाऱ्या पंजाकडे बघतच राहिली. डोळे विस्फारले होते आणि मुद्रेवरती भयचकित भाव उमटले होते. असं काय होतंय र? तिचा स्वर कंपित झाला होता. काय झालं ग आई? ज्ञानूनं काळजावून विचारलं. ह्यो हात बघ की र. बोटातनं पाक जीवच गेल्यावानी झालं या.